हॅलो गाईज, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. सेंट्रीफ्युगल फोर्स. आता सेंट्रीफ्युगल फोर्स नक्की असतो काय तर समजून घ्या. सेंट्रीफ्युगल फोर्स हा एक फेक फोर्स आहे. काय? फेक फोर्स. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल रिअल फोर्स आणि काय सुडो फोर्स. आठवा, जरा कन्सेप्ट आठवा, त्याच्यावरतीच पूर्ण डिपेंड आहे सुडो फोर्स. आता रिअल फोर्स काय आणि सुडो फोर्स काय, जो ऍक्च्युअल मध्ये बॉडीला लागतो किंवा जो ऍक्च्युअल मध्ये असतो अशाला रिअल फोर्स म्हणतात. तर सेंट्रीपिटल फोर्स जो असतो म्हणजे सेंटरच्या साईडला जो लागतो तर तो रिअल फोर्स असतो. आता पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की सर्क्युलर मोशन मध्ये जर एखादा ऑब्जेक्ट फिरत असेल, म्हणजे बघा सर्क्युलर मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत असेल तर त्याच्या सेंटरच्या साईडला फोर्स लागतोच. तो फोर्स कुठला असतो? सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे तुम्ही स्वतः जरी रोटेट करत असले तरी कुठल्या तरी ज्या सेंटरच्या अराउंड तुम्ही गोल फिरता त्या सेंटरला सेंट्रीपिटल फोर्स लागणार आहे. मग सेंट्रीफ्युगल फोर्स कुठून येतो? हा एक मेन पॉइंट येतो की सेंट्रीफ्युगल फोर्सचा काय फायदा आहे. एक सेंटरला लागतो आणि इथे आपल्याला कळतंय दुसरं काय की अवे फ्रॉम अ सेंटर, म्हणजे एक तर कळते की बाहेरच्या डायरेक्शनला फोर्स लागतो. बरं, बाहेरच्या डायरेक्शनला फोर्स कधी लागतो हे थोडे इमेजिन करण्यासाठी तुम्हाला थोडंसं तुमच्या लहानपणीचं काही आठवावं लागेल. काय म्हणजे काय, तुम्ही लहानपणी सगळ्यांनी मेरी गो राऊंड वगैरे बघितलं असेल. त्यात बसतून ते रोटेट केलं जातं, बरोबर. मेरी गो राऊंड. मग मेरी गो राऊंड मध्ये तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही स्वतः बसलेत असं इमेजिन करा. काय की इमेजिन केलं खरं की मेरी गो राऊंड मध्ये आपण स्वतः बसलेलो आहे आणि रोटेट करतोय. तुम्ही आईज काय केले, क्लोज केले. क्लोज केल्या तुम्हाला काय कळणार आहे, एक तर तुम्हाला कळणार आहे की आपण कुठलं मोशन परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. सर्क्युलर मोशन परफॉर्म करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण सर्क्युलर फिरायला पाहिजे. बट आपण डोळे बंद केल्यावरती आपल्याला असं इमेजिन होतं की आपण कशावरती आहे, रेस्ट वरती. नसेल केलं तर आत्ताही करून बघू शकता की सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना आपल्याला माहित असतं की आपण सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. बट इमेजिन काय होतं की आपल्या याच्यात काय होतं, आपल्याला फील काय होतं की आपण रेस्ट वरती, म्हणजे एका जागेवरती बसलेलो हालत नाही आपण. ओके, असं आपल्याला काय होतं, जस्ट फील होतं. किंवा अजून इमॅजिन करा, तुम्ही समजा जायंट व्हील मध्ये बसले असेल कधी. जायंट व्हील मध्ये बसल्यावरती काय होतं, तुम्ही आणि तुमचे फ्रेंड असे तुम्ही एक साथ शेजारी शेजारी बसले. तर शेजारी बसल्यावर काय वाटतं, आपण रोटेट करत असतो हे आपल्याला माहित असतं, प्रॉपरली आपल्याला माहित असतं की आपण रोटेट करतोय, गोल गोल फिरतोय. बट आपल्याला आपला फ्रेंड काय दिसतो, रेस्ट एका जागेवरती बसलेला दिसतो. तो गोल रोटेट फिरताना दिसत नाही. मग त्याच वेळी हा फोर्स अप्लाय होतो. नीट समजून घ्या. अजून मी याच्यापेक्षाही चांगले मेथड तुम्हाला अजून एक्सप्लेन करून देतो मी, एक्झाम्पल घेऊन एक मस्त. तर पुढे बघा, आता हे कधी असतं, जर आता तो आपल्याला काय कळलं की आपल्याला इमेजिन आपल्याला वाटलं काय की आपण रेस्ट वरती आहे, बट ऍक्च्युअल मध्ये रेस्ट वरती नाहीये. मग हा रेस्ट कसं, हे आपल्याला काय करावं लागणार आहे, एक्सप्लेन करावं लागणार आहे की आपण रेस्ट वरती कसं झालो, कसं काय बरं आपण रेस्ट वरती आहे, करतोय तर सर्क्युलर मोशन. मग रेस्ट वरती कसं आपल्याला फील झालं. तर त्यासाठी असं इमेजिन केलं जातं की आपण एक फोर्स कन्सिडर केला जातो, काय कन्सिडर केला जातो, तो इक्वल इन अ मॅग्नेट्यूड टू द काय रिझल्टंट रिअल फोर्स. आता रिझल्टंट रिअल फोर्स म्हणजे काय, ऍक्च्युअली तुमच्यावरती लागणारा फोर्स. मी आत्ताच सांगितलं की सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना, बरोबर, असं सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना आपल्यावरती फोर्स लागतो. तो कुठला फोर्स लागतो, सेंटरच्या डायरेक्शनला सेंट्रीपिटल फोर्स लागतो. ह्याला फोर्सला काय म्हणणार आहे आपण, रिअल फोर्स. मग इमॅजिन करायचं, तो बघा इथे काय दिले, डायरेक्शन अपोजिट, डायरेक्ट अपोजिट डायरेक्शनला फोर्स लागतो इक्वल मॅग्नेट्यूड, म्हणजे इक्वल जेवढा हा आहे तेवढा इक्वल मॅग्नेट्यूडचा लागायचा. तो कुठला असतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. काय, अवे फ्रॉम अ सेंटर. आय होप सगळ्यांना समजलं की इक्वल मॅग्नेट्यूडचा अपोजिट डायरेक्शनला फोर्स लावायचा, इक्वल मॅग्नेट्यूडचा अपोजिट डायरेक्शनला फोर्स कन्सिडर करायचा, त्याला काय म्हणणार आहे, सेंट्रीफ्युगल. अपोजिट डायरेक्शनला म्हणजे इथं काय येणार आहे, मायनस साईड. का होतं, ते एकमेकांचे फोर्स अपोजिट डायरेक्शनला. कळतंय. आता ते एक्सप्लेन बघा इझिली होणार. आता काय होणार, जर सेंट्रीपिटल फोर्स हे इकडे मायनस आहे, या डायरेक्शनला प्लस होईल, इज इक्वल टू काय, झिरो. मग ह्या झिरो म्हणजेच काय आहे, रेस्ट. झालं एक्सप्लेन. कळतंय. म्हणजे जेवढा फोर्स आत लागतोय तेवढाच फोर्स बाहेर लागला तर आपल्याला काय फील होणार आहे, आपण कशावरती आहे, रेस्ट वरती आहे. हे असं एक्सप्लेन करायचं. याच्यापेक्षा अजून वेगळी मेथड आहे. ही काय करायची आता बघा तुम्ही. हे बघा काय दिलेलं आहे पुढे त्यांनी, बघा की हा फोर्स अवे फ्रॉम अ सेंटर लागतो. अवे फ्रॉम अ सेंटर लागतो, बट दिस इज अ फेक फोर्स. फेक म्हणजे काय, सुडो फोर्स. सुडो फोर्स आहे. सुडो फोर्स आहे म्हणजे फेक फोर्स आहे. तो कसा,
बरं, आतापर्यंत मी सांगितलेल्या पॉईंटवरून काय कळलं तुम्हाला? सेंटरच्या साईडला जो फोर्स लागतो तो सेंट्रिपिटल फोर्स, तो कुठला फोर्स असतो? रिअल फोर्स असतो. ओके, तो कुठला फोर्स असतो? रिअल फोर्स असतो. आणि जो अवे फ्रॉम अ सेंटर लागतो तो इमॅजिनरी किंवा काय असतो? सुडो फोर्स. दोन्ही एकमेकांचे काय असतात? अपोजिट डायरेक्शनला. आता ते समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया आपण. हे थोडा नीट विचार करा शांतपणे. जायंट व्हील मध्ये तुम्ही एकदा गेले. जायंट व्हीलला 3 फ्रेंड गेले. कुठले त्या 3 फ्रेंडचं नाव काय? ए, बी आणि सी असे 3 फ्रेंड मिळून जायंट व्हील मध्ये गेले. तर सीनी बघूनच डिसाईड केलं की मी नाही जाणार जायंट व्हील मध्ये. कारण की त्याला भीती वाटली, तो नाही गेला. बघा तुम्हाला दिसतं इथं ए, बी, सी पॉईंट कुठे आहेत? बघा सी ऑब्झर्वर खाली आहे. तो फक्त ए आणि बी ला बघतोय. सर्क्युलर जायंट व्हील मध्ये गेलेले. आता आपण बघायचंय मेन कुणाला ते समजून घ्या. आपण कुणाला कन्सिडर करायचं आहे? बी. बी वरती कुठल्या प्रकारचे फोर्स लागतात हे बघायचंय. आणि आपण बघणार आहे का? नाही. त्याचे 2 फ्रेंड बघणार. म्हणजे बी ला कोण ऑब्झर्व करणार आहे? ए ऑब्झर्व बी लाच करणार आहे आणि सी पण ऑब्झर्व कुणाला करणार आहे? बी लाच करणार आहे. कळतंय? आता आपण दोघांच्या व्ह्यू वरतून बघू कसे फोर्स लागतात ते. पहिलं समजून घ्या कोण रोटेटरी फ्रेम मध्ये आहे आणि कोण नॉन रोटेटरी फ्रेम मध्ये आहे. म्हणजे काय? रोटेटरी फ्रेम म्हणजे काय? नॉन रोटेटरी फ्रेम म्हणजे काय? समजून घ्या. जो स्वतः रोटेट करत असतो त्याला रोटेटरी फ्रेम म्हणायचं. म्हणजे रोटेट करता करता एखाद्या गोष्टीला बघतोय तर त्याला काय म्हणणार आहे? रोटेटरी फ्रेम. आणि जो रोटेट करत नाहीये, फक्त रोटेट करताना बघतोय एखाद्या गोष्टीला. कळतंय? म्हणजे काय? स्वतः रोटेट करत नाहीये, कुणाला तरी बघतोय, रोटेट करत आहे. तर त्याला काय म्हणायचं? नॉन रोटेटरी फ्रेम. म्हणजे आता मला सांगा सी कुठल्या फ्रेम मध्ये आहे? बघा हा सी इथे, हा कुठल्या फ्रेम मध्ये आहे? नॉन रोटेटरी फ्रेम. म्हणजे हा फक्त बघतोय ए आणि बी रोटेट करतात. आणि ए कुठल्या फ्रेम मध्ये आहे? मग ए कुठल्या फ्रेम मध्ये आहे? रोटेटरी फ्रेम. कळतंय? रोटेटरी फ्रेम. फ्रेम ऑफ रेफरन्स हे गेल्या वर्षी झालेलं आहे आपल्याला. म्हणजे रोटेट करतात. आता हे झालं, समजले हा पॉइंट. मग आता सी नी काय बघितलं आणि सी ला बी वरती कुठल्या प्रकारचे फोर्स कळले? तर पहिला पॉइंट, सी नी ज्यावेळेस बी ला बघितलं त्याला पहिलं काय दिसलं? इज बी इज काय लिहिणार आहे आपण? मूव्हिंग इन सर्कल. सर्क्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह करतोय. आता आपल्याला याच्या आधी मी पॉइंट सांगितला की सर्क्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह करताना त्याच्यावरती फोर्स लागतो. तो फोर्स कुठे लागतो? सेंटरच्या डायरेक्शनला लागतो. म्हणजे यांच्यावरती फोर्स कुठं लागतोय? सेंटरच्या डायरेक्शनला. इथे मी ड्रॉइंग करतो. हा समजा बी ए जे काय असू दे, हा फोर्स आहे बरोबर. याच्यावरती कुठला फोर्स लागतोय? सेंटरच्या डायरेक्शनला एक फोर्स लागतोय. सेंटर आहे हा समजा. सेंटरच्या डायरेक्शनला फोर्स लागतो. त्या फोर्सला काय म्हणणार आहे आपण? सेंट्रीपिटल फोर्स. सिंपल आहे, सर्कल मोशन मध्ये फिरतोय, सेंट्रीपिटल फोर्स लागणारच. समजूनच कळतं. त्याच्या पुढे आता आपण ए ला बघूया. आता ए नी काय केलं? बी ला बघितलं. आता तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतं ए नी काय केलं? बी ला बघितलं. ज्यावेळेस ए नी बी ला बघितलं त्यावेळेस काय? आता तुम्ही स्वतः इमॅजिन करा, तुम्ही एखाद्या फ्रेंड बरोबर जायंट व्हील मध्ये, तुम्ही तुमच्या शेजारी बसलेल्या फ्रेंड का बघितलं तर तुम्हाला काय दिसलं? तो कुठलं मोशन करत होता? काय करत होता? थोडे विचार करा थोडंसं. कारण की हे त्याशिवाय नाही समजणार. तर तुम्हाला काय कळलं? बी इज ॲट रेस्ट. म्हणजे तुम्हाला दिसताना काय दिसलं? तो एका जागेवर गप्प बसलेला आहे. म्हणजे तुम्हाला रेस्ट वरती. म्हणजे आता रेस्ट वरती आलं तर रेस्ट का हे आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. कळतंय? कारण की आता तुम्ही विचार केला आपण तर सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, मग हा रेस्ट वरती कसं काय? हा पण सर्क्युलर मोशन मध्ये पाहिजे ना. मग रेस्ट वरती कसं काय? हे एक्सप्लेन करण्यासाठी एनी थोडं डोकं चालवलं. एनी डोकं काय चालवलं? हा जो बी आहे, कळतंय? हा समजा बी दाखवतोय मी. हा जो बी त्याचा फ्रेंड आहे, त्याच्या सेंटरच्या साईडला एक फोर्स तर लागतो हे त्याला कंपल्सरी माहीतच होतं. कुठला फोर्स लागतोय? तो सेंट्रीपिटल फोर्स. मग कदाचित याच्यावरती अपोजिट डायरेक्शनला एक फोर्स लागतोय जो ह्या सेंट्रीपिटल फोर्सला बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय. मग अपोजिट डायरेक्शनला फोर्स कुठला लागतोय असं त्यांचं म्हणणं होतं की सेंट्रीफ्युगल फोर्स लागतोय जो अवे फ्रॉम अ सेंटर असणार आहे. इथे सेंटर आहे. ओके, कळतंय का? जो सेंटरच्या साईडला लागतोय तो सेंट्रीपिटल फोर्स आहे. जो अवे लागतोय तो कुठला आहे? सेंट्रीफ्युगल. तो कुणाला इमेजिन झाला? जो रोटेटरी फ्रेम मध्ये होता. तो कुणाला इमेजिन झाला? फक्त जो पर्सन रोटेटरी फ्रेम वरती आहे त्यालाच इमेजिन होणार आहे. बाकीच्यांना इमेजिन होणार आहे का? नाही. म्हणजे सीला काय माहितच नाही सेंट्रीपिटल फोर्स बद्दल, सॉरी सेंट्रीफ्युगल फोर्स बद्दल. त्याला काय माहितच नाही. त्याला फक्त एकच माहिती आहे सेंट्रीपिटल फोर्स सेंटरला लागला. त्याला काय माहिती सेंट्रीफ्युगल फोर्स वगैरे आहे काय? नाही.
ते कुणाला कळलं? फक्त ए ला कळलं की त्याच्यावरती एक फोर्स लागलाय जो सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय. बाहेरच्या डायरेक्शनला एक फोर्स लागला की म्हणून तो रेस्ट वरती, म्हणजे दोन्ही साईडला सेम मॅग्निट्यूड म्हणजे सेम फोर्स लागले. ते मी ते लिहितो. काय लिहिणार आहे इथे बघा, सेंट्रिपिटल फोर्सच्या इक्वली काय लागलेलं आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. अपोजिट डायरेक्शनला आहे म्हणून इथे काय घेणार आहे आपण? मायनस. ते दोन्ही जर एकाच साईडला आले तर प्लस होणार आणि काहीच नाही म्हणजे इथे काय राहणार आहे? झिरो. झिरो म्हणजेच काय असणार आहे? रेस्ट. म्हणजे ह्यांनी काय केलं? त्यांचं एनी काय केलं? त्याचं म्हणणं सॅटिस्फाईड करून दाखवलं. मग आता तुम्हाला कळलं ऍक्च्युअल मध्ये तो फोर्स होता का? नव्हता. म्हणजे हा फोर्स काय? सुडो फोर्स आहे. सगळ्यांना सेंट्रीफ्युगल फोर्स बद्दल कळलं पाहिजे आणि तो काय? अवे फ्रॉम अ सेंटर. तो कुणाच्या इक्वल आहे? सेंट्रीपिटल फोर्सच्या इक्वल आहे. मग त्याचे सगळे फॉर्म्युले सुद्धा सेंट्रीपिटल फोर्सच्या इक्वलच असणार आहेत. फक्त तो अवे फ्रॉम अ सेंटर आहे म्हणून त्याला प्लस लावायचं. बस काय करायचं? अवे फ्रॉम अ सेंटर आहे म्हणून काय करायचं? प्लस. सेंटरच्या साईडला सेंट्रीपिटल फोर्स होता तर आपण मायनस यूज केलं होतं. बरोबर ना? बस एवढा आहे सेंट्रीफ्युगल फोर्सचं एक्सप्लेनेशन. खूप इम्पॉर्टंट आणि इझी आहे. तुम्ही हवं असेल तर याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण याचं डेरिवेशन बघूया. आता आपण डेरिवेशन बघूया. सेंट्रीफ्युगल फोर्सचं डेरिवेशन कसं असतं. काही नाही वेगळं, असं काही नाही. सेंट्रीपिटल सारखंच असतं. काही असे वेगळे फोर्स वगैरे लागत नाहीत. हे तुम्हाला आता कळलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला माहित काय पाहिजे? पहिला फोर्सचा फॉर्म्युला. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? यम इंटू ए. मग आता काय माहित पाहिजे तुम्हाला? ए चे फॉर्म्युले. ए चे कुठले फॉर्म्युले? जे ऑलरेडी आपण आधीच डिराइव्ह केलेले आहेत. ओमेगा स्क्वेअर आर. दुसरा कुठला असतो? व्ही स्क्वेअर बाय आर. आणि तिसरा कुठला असतो? व्ही ओमेगा. हे आपले फॉर्म्युले आहेत. हे सगळ्यांच्या आता लक्षात आलेले आहेत फॉर्म्युले. हे आपण यूज करायचे. 3 फॉर्म्युले काढायचे. म्हणजे काय येणार आहे? एफ इज इक्वल टू यम तर तसाच आणि ए चा फॉर्म्युला वापरला तर ओमेगा स्क्वेअर आर. दुसरा वापरला तर काय येणार आहे? यम व्ही स्क्वेअर बाय आर. आणि तिसरा वापरला तर काय येणार आहे? यम व्ही ओमेगा. हे मिळालं तुम्हाला फॉर्म्युले. हे कशाचा होता पण हा फोर्स? कशाचे काढलेत हे आपण? हेही कळणं गरजेचे आहेत. कशाचे होते हे? सेंट्रीफ्युगलचे होते. इथं लिहितोय सीएफ. हे सुद्धा कशाचे असते? सीएफ. सीएफ वरती लिहितो मी. हे तुम्हाला डोक्यात येईन हे कशाबद्दल बोलतोय मी. सेंट्रीफ्युगल फोर्स बद्दल बोलतोय आपण. ओके. हे आता सगळ्यांच्या डोक्यात आलेले आहेत की आपण आता हे टोटली काय बघतोय, कसं करतोय. कुणाला काही डाऊट्स नसतील. ओके. आता हे करायचं असेल तर आपला एक मेन पॉईंट राहिला, वेक्टर नोटेशन द्यायचं असतं. वेक्टर नोटेशन म्हणल्यावरती साईन वगैरे कुठल्या डायरेक्शनला आहे वगैरे हे कळलं पाहिजे. तर इथे देतोय मी. आता हे तुम्ही वाटलंच तर पॉज करून वेक्टर नोटेशन तुम्ही काढा. वेक्टर नोटेशन्स. वेक्टर नोटेशन वरती डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट असतात. मायनस साईन डिपेंड करतात. आता पहिलं मी देतोय काय? हे फोर्स. बरोबर. याच्यावरती वेक्टर नोटेशन आलं. वेक्टर आल्याच्या नंतर काय येणार? हे यम ओमेगा स्क्वेअर आर. आता तुम्ही मला सांगायचं इथे प्लस येणार आहे का मायनस येणार आहे? सर्कल आहे ना, सेंटरच्या साईडला असल्या सेंट्रीपिटल फोर्स असल्यावरती काय लावतो आपण? त्याला मायनस. याच्या आउटसाईडला आहे म्हणजे कुठलं लावणार आहे आपण इथे? प्लस. सगळ्यांना हे समजलेले आहेत पॉईंट. नंतर आता काय लिहिणार आहे मग इथे? परत प्लस आणि पुढे काय लिहिणार आहे? यम व्ही स्क्वेअर बाय आर. आता मग इथे आल्याच्या नंतर आपण याला वेक्टर फॉर्म देणे गरजेचं आहे. इथेही वेक्टर देणार आहे आणि इथे सुद्धा काय देणार आहे? वेक्टर फॉर्म देणार आहे. आय होप आता हे सगळ्यांना समजलेले पॉईंट आहेत. खूप इम्पॉर्टंट असे पॉईंट आहेत. हे डेरिवेशन आहे, खूप इझी आहे. याचाही स्क्रीनशॉट घ्या. आपण आता नेक्स्ट पॉईंट जाऊया. याचे ऍप्लिकेशन बघूया. ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची.